डिक्लेअर लेग बायच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या झालेली आहे 14. रन नाही आहे, सॉरी. काय इकडा ना. रिव्ह्यू नाही आहे. नो रिव्ह्यू. डॉट चेंडू आहे. ऍक्शन नसली तरी सहकार्य करा. स्पर्धा आपलीच आहे. धन्यवाद. मंडळ आभारी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू झालेला, एक रन आलेला आहे डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. दुसरा चेंडू. यावेळी सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. या ठिकाणी एक धाव घेण्यामध्ये यश.
धावतच ना झोपून खेळ ना. आमचे बेंचवर मेन बॅट्समन आउट होतात ना आमच्या वरती तू गेला हो त्याला, तू गेला धावत विनाकारण. आकाशाच्या रॉकॉन ओव्हरला 2 चौके आले असते ना ते शेवटचे 2 बॉल बघ 14-15 रन भांड्या मार खातोय. झालं का चिता? सुंदर चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, पूर्णतः बीट केलेला आहे. बरोबर वाईट पकडून बॉल टाक. हा ना. सुंदर, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी या ठिकाणी अभिषेक ठोंबरे यांच्या मार्फत. कॉन्फिडन्स लेवल हाय आहे या गोलंदाजाची. यावेळी पुलटा चेंडू होता, परंतु चेंडू ट्रॅव्हल करतोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. षटक संपलेला आहे, धावसंख्या झालेली आहे 16. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 16. 2 गडी बाद 16. आणि एक चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल. चाळ क्रमांक 5 ची एक चांगला कमबॅक. मॅच मध्ये आपली दावेदारी भक्कमपणे या ठिकाणी सिद्ध करताना चाळ क्रमांक 5 चा संघ नयन चव्हाण मित्र परिवार आयोजित स्वर्गीय नयन स्मृती चषक, स्वर्गवासी नयन चव्हाण याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा चषक भरवण्यात येतो. आणि हे दुसरं वर्ष आहे. आणि या दुसऱ्या वर्षामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो एक चांगल्या पद्धतीचं आयोजन, सुंदर पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. विविध आकर्षक ट्रॉफ्या, चषक आपण पाहतोय बक्षिसाच्या स्वरूपामध्ये दिले जाणार विजेत्यांना. आणि आता सुरू असलेल्या सामन्यामध्ये चाळ क्रमांक 5 वर्ष चाळ क्रमांक 1 आणि गोलंदाजसाठी शेवटचं षटक हाताळतोय मंथन तावडे. सुंदर फटका येतोय पहिल्याच्या चेंडूवरती सीमारेषा पार, चौकार विशाल पांचाळ यांच्या बॅट मधून. विशाल पांचाळ 20 धावा झालेल्या आहेत. आणि एक स्लॉग ओव्हरचे षटक म्हणावं, स्लॉग ओव्हर आहे सुरू. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, ताबडतोब फलंदाजी करण्याचं षटक. कोण ठरणार वरचढ? पहिल्या चेंडूवरती मात्र बॅट्समन वरचढ ठरताना पाहायला मिळतोय आपल्याला. विशाल पांचाळ अशाच काहीशा फटक्यांची आवश्यकता असेल जर का आपल्या संघासाठी एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करायची असेल तर. पुन्हा एक शॉर्ट पीचा चेंडू होता, एक मोठी संधी होती, मोठा फटका खेळण्याची मात्र बीट झालेले आहे. तर ज्या पद्धतीनं ज्या वेगाने चेंडू अपेक्षित होता त्या वेगाने चेंडू आलेला नाही. चेंडू थोडासा पडल्यानंतर स्लो पद्धतीने थोडासा थांबून ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय. त्यामुळेच एक चांगली संधी हुकलेली आहे या ठिकाणी विशाल पांचाळ यांची. 4 धावा ज्या चेंडूवरती लिहिल्या होता तो चेंडू डॉट गेलेला आहे. मंथन तावडे शेवटचं षटक हाताळतोय आपल्या संघासाठी चाळ क्रमांक 5 साठी. या ठिकाणी मात्र चांगला कमबॅक मंथनचा. यावेळी मात्र ब्लॅक होल पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, तो लोअर फुलटाच बनला, परंतु मोठा फटका खेळण्यामध्ये मात्र असमर्थ ठरलेला विशाल पांचाळ. यावेळी मात्र सुंदर फटका, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार, चौकार. आत्ता मात्र प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं, जसा का चेंडू पायावरती गोलंदाजाने टाकलेला ती संधी, त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला विशाल यांनी.
कृपया चेंडू टाकायचा आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, उंच उडाला चेंडू. पाहूया एकच धाव आहे ना. कनेक्शन तितकंस प्रॉपर नव्हतं. ढगात गगनचुंबी स्ट्रोक होता. ढगात ढगात स्ट्रोक होता. ढगात. यावेळी मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. यावेळी एक धाव घेतलेला आहे. दुसरी धाव घेण्यामध्ये देखील यशस्वी ठरलेले आहेत दोन्ही खेळाडू. धाव संख्या पोहोचते 27 वरती. 27 रन्स. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 27 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 28 रन्स इन 4 overs. 24 runs and need 28 runs to win. किती 15 पाहिजे होते. 7 बॉल 15 काहीतरी. चला सामना त्वरित सुरू करायचा आहे. वेळ लावू नका. अजून आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत. यानंतर थोडासा लंच टाइम असणार आहे, त्यामुळे लगेच मॅच खेळवायचे सुरू करा. असं द्यायचा चॉपर भाई. टुर्नामेंट आहे. आपण बोलत आहे ना. तोच आहे ना सुप्रीम वाला. हा पण पांडेन येत ना आता. कोई उद्या फोन नंबर तर आहे का? त्या इंजिनियरला देईल ना राग इकडे. मागे त्या नितीनला राग दिले. यानंतर लंच ब्रेक असणार आहे, त्यामुळे सामना सुरू करायचा आहे. कॅप्टन यांना विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. संतोष रावराणे यांना विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे ताबडतोब. पंचांनी उपस्थिती दर्शवायची आहे. क्षेत्ररक्षण लावलेले आहेत. परी या ठिकाणी आपण पाहतोय खूप दिवसानंतर मैदानावरती. परीक्षित कदम. पनवेल वरून खेळण्यासाठी आलेले आहेत खास परीक्षित. अपना बँक. आणि चाळ क्रमांक 5च्या तर्फे सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज ओपनिंगसाठी अभिषेक ठोंबरे आणि मंथन तावडे. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत मंथन. स्ट्रायकिंग एंडला आहेत अभिषेक ठोंबरे. 28 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. तितकंसं सोपं पण नसेल, कारण समोर जो संघ आहे
जो संघनायक आहे त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे की सहजासहजी मॅच द्यायची नाही, नेव्हर गिव अप चा जो संदेश आहे तो पाहायचा असेल तर संतोष रावराणे या खेळाडूकडे नेहमीच पाहायचं. एक धाव जरी असेल तरी मॅच सोडायची नाही असा चिकाटीचा खेळ, एक झुंजार खेळ आपल्याला पाहायला नेहमीच मिळतो. आणि मॅच सुरू करायची आहे. मंथन नॉन स्ट्रायकिंग याला मंथन आणि संतोष रावराणे पहिले षटक हाताळतात आपल्या संघासाठी. कॅप्टन संतोष रावराणे उर्फ बापदादा, ऑलराऊंडर खेळाडू. बॅटच्या माध्यमातून तेवढीशी चुनूक दाखवू शकले नाहीत, परंतु पाहूया गोलंदाजीच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्या संघासाठी कर्तबगारी दाखवतात संतोष रावराणे. पहिला षटक, पहिला चेंडू, 24 चेंडू 28 धावांचं लक्ष्य. पहिलाच चेंडू आणि स्लॉट मध्ये भेटलेला आहे, त्याला धाडलेला आहे सीमारेषा पार. चौकार अभिषेक ठोंबरे यांनी. स्ट्रायकिंग झोन मध्ये चेंडू मिळाला की मात्र ठरल्याप्रमाणे चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. पहिलाच चेंडू 4 धावा. या ठिकाणी झेलची संधी होती, परंतु झेल या ठिकाणी सुटलेला आहे. चांगली संधी होती, बॅड लक म्हणावं लागेल. चांगला अटेम्प्ट केला होता, परंतु दुसऱ्याच चेंडूवरती एक संधी निर्माण केली होती. संतोष रावणे यांचा चांगला कमबॅक. एक धाव घेण्यामध्ये मात्र यश मिळालं या मिसफील्ड नंतर. धावसंख्या पोहोचते 5 वरती. 2 चेंडू 5 धावा. यावेळी मात्र चांगला चेंडू होता बाउन्सर पद्धतीचा आणि चेंडू बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल करतोय बिहाइंड द विकेट्स डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. संतोष रावराणे पहिले षटक हाताळत आहेत आपल्या संघासाठी. फर्स्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. संतोष रावराणे हँडल इज फर्स्ट ओव्हर. सुंदर चेंडू या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होते पॉईंटच्या क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. यावेळी मात्र सुंदर चेंडू ब्लॉक होल, पूर्णतः ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि बीट झालेला आहे बॅट्समन मंथन तावडे. धाव संख्या झालेली आहे 7. 5 चेंडू 7 धावा. सुंदर चेंडू आणि या ठिकाणी धावबादची संधी, परंतु परीक्षित कदम बॉलर आहेत. मी करतो तुम्हाला एक 10 मिनिटात. मी जरा मॅच मध्ये आहे. सिराज आहेत गोलंदाजी मार्कवरती, वैयक्तिक पहिल्या संघासाठी 2रं. आणि सुंदर फटका या ठिकाणी अभियानच्या बॅटमधून मिड विकेट क्षेत्रामध्ये तैसी मारेशा पार. चौका. चेंडू बघायचा आहे. गच्चीत जे खेळाडू आहेत कृपया लक्ष द्या. चेंडू टाकायचा आहे. दोन्ही षटकांच्या पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला अभिषेक ठोंबरे यांच्या बॅटमधून.
जो की प्रेशर रिलीफ असा फटका म्हणावा लागेल. पण पहिल्याच्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर मात्र पुढचे 5 चेंडू निर्धास्त पद्धतीने खेळाडू खेळू शकतोय. यावेळी कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. स्कोअर जाऊन पोचते 12 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 2 चेंडू या षटकातील आतापर्यंत झालेले आहेत. सिराज दुसरं षटक हाताळतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल. बीट केलं पूर्णतः त्यांनी मंथन तावडे यांना. लेगच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता मंथन यांचा. सिराज एक युवा खेळाडू आहे, वेगवान चेंडू नेहमीच आपण त्याच्याकडून पाहत असतो, परंतु आज ते त्याच्या गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे, वेग दिसत नाही आहे इतका, परंतु टप्पा मात्र अचूक होता. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळाले. एक धावबाची संधी या ठिकाणी बनू शकत होती. लो स्कोरिंग मॅचेस आपण ज्यावेळी डिफेंड करत असतो त्यावेळी क्षेत्ररक्षणाचा एक मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो. चांगलं क्षेत्ररक्षण जितकं करू शकाल तितकंच विजयाच्या ज्या चान्सेस आहेत, विजयाची जी संधी आहे ती तुमच्याकडे जास्त असेल. परंतु जितकी मिसफिल्ड कराल, जितकं कॅचेस सोडाल, रन्स द्याल, तितकीच ती संधी तुमच्याकडून दूर जात राहील. सिराज पुन्हा एकदा ब्लॉकला. या ठिकाणी धावबाची संधी पुन्हा एकदा बनू शकत होती, परंतु दोन्ही बॅट्समन रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं म्हणावं लागेल. कॉल चांगला होता आणि लगेच एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत अभिषेक आणि मंथन. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. धाव संख्या झालेली आहे 14 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. Total score is on board is 14 runs, loss of any wicket. And सुंदर चेंडू वाईट चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. +1 28 रन्स टू विन. 12 धावांची आवश्यकता असेल अजून. यावेळी मात्र सुंदर चेंडू होता, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव. मिसफिल्ड पुन्हा एकदा पाहायला मिळाले विकेट किपर यांच्याकडून. 17 या षटकामध्ये तब्बल 10 रन्स आपल्याला पाहायला मिळाले. सिराजचं थोडंसं महागडं षटक. अजूनही विजयासाठी 11 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 11 धावा. हे षटक मात्र दिशा देणारं ठरणार आहे दोन्ही संघासाठी. कोण या विजयावरती सुनिश्चितता करतंय, विजय निश्चित करतंय, हे या षटकामध्ये ठरेल. खूप महत्त्वपूर्ण असं हे षटक. आणि स्वतः कर्णधार संतोष रावराणे हे षटक हाताळणार आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या त्यांनी, आणि दुसरं षटक संतोष रावराणे यांच्या मार्फत. पाहूया कशा पद्धतीने टाकतात संतोष रावराणे हे दुसरं षटक. यावेळी मात्र सुंदर चेंडू संतोष रावराणे यांच्याकडून. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेत ट्रॅव्हल करत होता विकेट किपरच्या दिशेने, आणि त्यामुळेच फलंदाजाला मोठा फटका मात्र या ठिकाणी मारण्यामध्ये अपयश आलेलं आहे. संतोष रावराणे चांगला चेंडू, पहिलाचा चेंडू, योग्य दिशेचा, योग्य टप्प्याचा चेंडू, आणि बीट करण्यामध्ये यश मिळालं अभिषेक ठोंबरे यांना. अकरा चेंडू 11 धावा. यावेळी पुन्हा एकदा आणि या ठिकाणी धावबाची संधी पाहूया, परंतु कलेक्ट मात्र प्रॉपर करू शकले नाहीत विकेट कीपर विशाल पांचाळ. 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. एक संधी होती, गोल्डन चान्स होता, सुवर्ण संधी होती. संधी गमावून चालणार नाही मित्रांनो. संधी
लो स्कोरिंग मॅच आहेत, संधी निर्माण होत असते आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा घेणं गरजेचं असतं. एक धावाची संधी होती, पूर्णतः चांगला थ्रो पण होता, परंतु कलेक्शन करणं गरजेचं होतं आणि अचूक योग्य वेळी चेंडू स्टंपामध्ये यष्टामध्ये लावणं गरजेचं होतं. ते राहून गेलं आणि आता मात्र 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल. बॉल्स टू रन अशी मॅच सुरू आहे. पाहूया काय होतंय. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू आणि या ठिकाणी मात्र झेल. हा मात्र झेल कौतुकास्पद असेल. सुंदर झेल, फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये झेल टिपलेला आहे मित्रांनो. पहिला कॅच जर का त्याने लपकला असता तर मात्र मॅच त्यांचीच होती, परंतु दुसरा झेल मात्र योग्य वेळी त्याने टिपलेला आहे. अटीतटीची लढत सुरू आहे, अटीतटीचा सामना सुरू आहे. बॉल्स टू रन्स अशी लढत पाहायला मिळते आणि या वेळी मात्र एक चांगला झेल पाहायला मिळाला. फिल्डर्स नेम आमान. आणि अमनला या झेलसाठी कमिटीकडून 100 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे. अमान सुंदर झेल टिपलेला आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये मित्रांनो हा झेल अमन याने टिपलेला आहे, आपण पाहिला असेल. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. बॅटिंगसाठी आलेत रोहन आणि उंचवड्याला चेंडू पाहूया झेलवतोय का, परंतु 2 धावा मात्र या स्ट्रोक वरती निश्चितच मिळतील. रोहन चव्हाण भाऊजी. आठ चेंडू आणि 8 धावा असं समीकरण आहे आता. 8 चेंडू 8 बॉल्स टू रन. जो कोण चांगला खेळ करेल तो निश्चित विजय ठरेल. जर गोलंदाजानं चमक दाखवली, चुणूक दाखवली आणि यावेळी अपील लेग विपोरची फेटाळून लावलेले आहे. लेगच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. रोहन चव्हाण यांचा आपण बीट झालेला आहे. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू या षटकातील. या फटक्यावरती मात्र एकच धाव असेल आणि 6 चेंडू 7 धावा असं समीकरण या ठिकाणी बनलेलं आहे. जवळजवळ क्लोज अशी मॅच पण पाहतोय, परंतु ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं चाळ क्रमांक 5 मध्ये मातब्बर फलंदाज अजूनही शिल्लक आहेत. पप्पू असेल, प्रथमेश पिसाळ, अजून गिरीश लोखंडे असतील लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि सध्या पिचवरती उपस्थित, मैदानावरती उपस्थित त्यामध्ये रोहन चव्हाण आहे. अभिषेक ठोंबरे देखील अजून मैदानावरती उपस्थित. त्यामुळे पारडं मात्र या ठिकाणी चाळ क्रमांक 5 जड पाहायला मिळतंय आणि गोलंदाजीसाठी मात्र ए नाव काय रे याचं? बॉलर पहिलाच चेंडू आणि या ठिकाणी चौकार लागलेला आहे. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला. शॉर्ट पिच चेंडू होता आणि शॉर्ट पिच चेंडूसाठी सज्ज होते रोहन चव्हाण. 5 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा भिरकावून दिलाय चेंडू सीमारेषा पार चौकार. मॅच विन झालेला आहे चाळ क्रमांक 5. अभिनंदन दोन्ही संघांचं. चांगला खेळ होता आणि निश्चित एक संघ कोणता तरी विजेता ठरत असतो. चाळ क्रमांक 5चा संघ
सरस ठरलेला आहे. अभिनंदन. आणि या आत्ताच्या सामन्यातील सामनावीर ऑलराऊंडर परफॉर्मन्स अभिषेक ठोंबरे, मॅन ऑफ द मॅच अभिषेक ठोंबरे. मी अनिकेत चव्हाण यांना विनंती करेल की त्यांनी मॅन ऑफ द मॅच द्यायचे. अनिकेत चव्हाण यांनी अभिषेक ठोंबरे यांना मॅन ऑफ द मॅच अनिकेत चव्हाण यांच्या मार्फत देण्यात येईल. आणि विशाल झंझने भारदस्त खेळाडू हे देखील उपस्थित आहेत. त्यांनी देखील सहकार्य करायचं आहे मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. झंझने साहेब, मयांक आपण पाहतोय युवा गोलंदाज मयांक. फिरकीचा जादूगार, बोटांचा किमयागार मयांक. पंधरा मिनिटाचा लंच टाइम असेल, नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना चाळा क्रमांक 7 अरुणोदय कला व क्रीडा मंडळ आणि प्रशांत